री आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. हरी महायोग पिठे तटे भीमरथम पुंडलिकाय रातन्मयेंद्रे, समागत तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा मुलादलो पावन झालो चराचरी. ओम नमः जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्कृती आत्मरूपा देवा तुझे गणेश कलोर्ती मत प्रकाश मणे नूर्ती दास स्वभावधारी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हितवी तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. राधे एकरारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विन्वेषयन्तं, वटस्य पत्रस्य कुटीशयानं, बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे विभस्वामृतमेत देवो, गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं. वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार, प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार. के राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास.
बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम, इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम, आना सुंदर श्याम हमारे हरे गिरधर में, आना रे घनश्याम हमारे हरे गिरधर में, घनश्याम हमारे घर गिरधर में, आना रे घनश्याम हमारे हरे गिरधर में। अब भी आना सब राधा जी बोलाना, प्रभु आप भी आना बोलो राधा जी बोला, प्रभु आप भी आना सब गोपियों बोलाना, प्रभु आप भी आना सब गोपियों बोलाना। लाना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे गिरधर में, आना घनश्याम हमारे हरे गिरधर में, आना रे घनश्याम हमारे हरे गिरधर में, आना रे घनश्याम हमारे हरे गिरधर में। राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन के बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळी कान्हा देशातील लोक आहात आणि मी प्रत्येक ठिकाणी कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया, नारद महर्षीने देवाला केलेला क्वेश्चन आहे, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज। जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे। जिथं जिथं भगवंताचं गुणगान गायलं जातं ना तिथं तिथं भगवंताची हजेरी असते। मग मी नेहमी कीर्तनातून सांगतो, जर पंढरपुराचा मालक जर पुण्यामध्ये कीर्तन चालू आहे म्हणजे पुण्यामध्ये देवाची हजेरी आहे। मग जर का पंढरपूरना देव पुन्हा माईसने आपला काना देशना लोकेशनासाठी कीर्तन मा हाजरी लावस होईन तर मला पक्का विश्वास आहे कानबाई माता नक्कीच येईल होईन। आणि जर कानबाई माता येईल त्या अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत झालं पाहिजे, आहे की नाही? व्हायला पाहिजे ना? ते नंतर ना तुम्ही जे ऐकी ना ते शेवटलं येते, तुम्ही शेवटलं गाणं पहिले लावायला राहणार। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। ओ माय खेळत आली या न मायला कशाल खेळू द्या, ओ माय खेळत आली या न मायला कशाल खेळू द्या, ओ माय खेळत आली या मायला कशाल खेळू द्या, माय खेळत आली या मायला कशाल खेळू द्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या।
देवा तेने विना जीवा सुख नव्हे एरती माई के आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल बोल नका. कीर्तनाला सुरुवात होते, आधी कोणी बोलू नका. बोलाल मी येले, तुम्ही फक्त ऐकायला येले. मना कीर्तन माईबड असल्यावर एक संदेश आहे, बिनकाम न बोलानच नाही. कारण बिनकाम बोलणार लेना लोक किदरी जातस. ऊन रे चला रे निघा रे. आपला बोलेली किंमत व्हायला पाहिजे. जो लोक 81 भेटत नाही तो चित लागत नाही आपलं. आपला बोलानी किंमत होईने तरच बोलाना, नाही ते काय व्यापार बिनकाम न थका आहे की नाही. उत्पन्न निघत नाही नुसतं 12 दाराना येड विठल विठल हरी विठल विठल विठल. अभंगाईनाथ बाबांचा कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगतायत भैया, देवाच्या जवळ जर जायचं असेल ना तर देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करावा लागेल. तेव्हा तुम्ही देवाला मतलब तो प्रकार देवाला आवडला पाहिजे तर तुम्ही भगवंताच्या नजदीक आणि जवळ जाऊ शकता. नाथ बाबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या नियमाचं बरेच लोक पालन करतात आणि बाकीचे लोक बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका. बिगर बोला ना कीर्तन ऐकता येईल. बहिण तुम्ही शांतता घ्या ना. तुमनं घर मा बाहेर सारखं रास का होता येईल. विडल विडल भगवंताला जे आवडतं ते करायला नाथ बाबा सांगतायत. मग देवाला काय आवडतं तो प्रकार या अभंगातून नाथ बाबा समजवतायत. पण तत्पूर्वी ज्या निमित्ताने इतर रविकिरण महाराजांना बोलवलं गेलंय ते निमित्त म्हणजे आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता आणि कानबाई माताच्या उत्सवानिमित्ताने आज रविकिरण महाराजांना तुम्ही लोकांनी बोलवलेलं आहे. मग कानुबाई माता कदाचित मागल्या वर्षाला बी सांगाय तुम्ही, मागल्या वर्षाला बी सांगे गे तू, पण बाकी नाही यार मग असं चाव्या मला लटकी जातस ना ध्यान मा राहत नाही. अरे कीर्तन मा बसेल राहणार का ते असले याद राहस या बाकी ना बी आडे बसेल वाला जे ऐकत दिल ते आहे तसंच आपण बाकी ना निघी तू ठाय का बट त्यांनी निघी जाऊ का पै जाऊ तू ठाय का बट आणि बाकीच ना धंदा हो सापड निघू अरे तू टाय का बट रे दुसऱ्याने सापडा नको सांगू रे तुम्ही मांगलदार बाजार करी रे आप्पा. ज्या बहिणीसने ऐकले तिसले पक्क माहिती मी मागल्या वर्षाला कानबाई माताना उत्सव का निमित्त साजरा करता सांगितलं जायला होतो. पण आठी बाकी नाही बहिणी माय हो संगीता ती बाजूवाली हो माय सासूर बी अशी धरू धरून झुलू झुलू मग ती बाजूवालीली अशी धरू धरून झुलू झुलू करस आईच आवश्यक ती कीर्तन ध्यानणार आहे का बहिणी विडल कानुबाई माता म्हणजे नेमकी कोण आहे? मी माझ्या नजरेनं जर बघितलं तर कानबाई माता म्हणजे तीच राधा राणी आहे. आणि ज्या कन्हेर राजाचा तुम्ही जय घोष करतात ना ते कन्हेर राजाच आपले कृष्ण भगवंत विठ्ठल. आपला काना देशना विशेष करीने त्या गायी पाळणारा लोके कोण राहतस? गवळी लोके ना. तिकडे पण
वृंदावन मध्ये सुद्धा ती लोक जास्ती आहेत आणि समानता सांगेल आपल्या कान्हा देशाची आणि वृंदावन मथुरेची. कानुबाई माता दुसरी कोणी नसून राधा राणीच रूप आहे. जसं तिकडे वृंदावन मध्ये गेलेल्या लोकांना माहिती असेल राधा राणीचं गाव कोणचं आहे, महिला मंडळ. बेकार हुशार आहेत म्हणे माया बहीण. मागची मंडळी बरसाना बरसाना. वा 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 पुरण ज्ञानी झाले बा ते. एकदा जर जास्त खास ना त्याला आपल्याकडे काय डोर निघत खास भाऊ तसं काय डोर निघत ज्ञानी घे भाऊ आमले बट असले. बरोबर आहे. बरसाना राधा राणीचं गाव आहे बरसाना आणि आपल्या कान्हा देशामध्ये पुरातन मंदिर असेल कानबाई मातेचं ते हे बरसाना. बरसाना में राधा राणी आणि बरसाण्यामध्ये कानबाई. अजून सांगतो जेव्हा कंसाला माहिती पडलं की माझा दुश्मन जन्माला आलाय कृष्ण भगवंत जन्माला आला तर कंस मारण्यासाठी जात होता ना हे नंदबाबांच्या लक्षात आलं म्हणून नंदबाबा गाव चेंज करत होते. इथं जर राहिलो तर माझ्या पोराला मारेल हा दुश्मन म्हणून गाव चेंज करत होते. मग तिथं जिथं नंदबाबा भगवंताला घेऊन राहत होते ते गावाचं नाव काय? शांत घ्या तुम्ही. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर त्यांना आजचं पॉकेट देऊन जाईल फक्त पैसा काढली. हा मग मी तुम्हाला इथला येडा तिकडे नको बरेल पॉकेट. नंदबाबांनी जिथं कन्हैयाला वाढवलं ते आहे नंदगाम. आणि आता आपल्या परिसरामध्ये किती नंदगाव आहेत नांदगाव आहेत आपल्या कान्हा देशामध्ये आहेत ना समानता शेकाने. हा ती राधा राणी तीच कानबाई आणि तिचा उत्सव आपण इथं कान्हा देशामध्ये साजरा करतो. आणि तिच्या निमित्ताने आपला देश हा खानदेश नाही. मुघलांचं राज्य होतं म्हणून त्यांनी खानदेश लावून दिलं पण आपलं खरा देश म्हणजे कान्हा देश आणि कधी पण कान्हा देश म्हणायचं एवढं लक्षात. आपण काही काही लोक खानदेशी म्हणतात खानदेशी नाही येत आपण कान्हा देशी येत. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली पुणे नगरी पिंपरी चिंचवड नगरी आणि त्यात आपल्या सगळ्या कान्हा देशातल्या लोकांनी मला आमंत्रित केलं. विशेष करून मला फोन आला आमचे तुमच्या सगळ्यांचे लाडके असणारे आमचे जीवाभावाचे असणारे. मी तर नातं कधी बोललोच नाही पण तरी बऱ्याच लोक म्हणतस माऊली जगताप म्हणजे रवी किरण महाराज ना मानसपुत्र आहे म्हणावं. दिल तेन म्हणतस होते मन तेन म्हणतस होते ते आमले आनंद आहे बाकी ना खेळा पाडायला म्हणतस होते पाडत बट अन्ना बाप ना काय. मी तर एकच गोष्ट लक्षात ठेवतो नातं टिकवायचं असेल तर अंतकरणापासून भाव असावा महाराज. देखाव्याचं नातं नसावं नाही का. मी जे पण नातं टिकवतो किंवा लावतो ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करतो. नाका मी ते नातं फक्त टाइमपास म्हणून वापरत. आणि माझ्यासाठी माऊली दादा जरी माझ्या बरोबरीचे असतील तरी सुद्धा मी त्यांना माझ्या लेकरांना जितका जीव लावतो तितकंच प्रेम त्यांच्यावर आणि कैलाशवरही करतो. नाही पूर्ण ग्रुपवर करतो. काय माहितीये का आमच्या संतांची शिकवण ज्या नाथबाबांचा मी अभंग घेतला ते नाथबाबा सांगतात प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. बाकीना सांगतीन कैलासनं आणि या सांगत असताना चर्चामा सांगतात भाऊ रवी किरण महाराज आमना बाप सारखा आहे. बाकीना सांगतील महाराज ते काही बाप सारखा इथला काही वय मग दिखी नाही राहणार. मनी वयवर अजिबात जाऊ नका. मनी वयवर जर जशात ते तुमले आई पटावणे की आठ मन बाप बी बसे म्हणजे या की संतूर कंपनी. मग संतूर फक्त मम्म्याच थोडे राहते पप्पा बी राहू शकतो. विठ्ठल विठ्ठल
माझ्या काना देशातली लोक जर का काना देशामधनं इथं येऊन जर का पुण्यामध्ये जर कानबाई माताचा उत्सव साजरा करत असतील तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे. फक्त सांगायचं एवढंच आहे माझ्या काना देशातल्या लोकांना, शक्य झालं, मी एकाची कोणाची बाजू घेणारा माणूस नाहीये, मी प्रत्येकसाठी कीर्तन करस, अजिबात गैरसमज कोणी करा ना. हा, शपथ सांगतो, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो, मी एकसाठी कीर्तन करत नाही. आपलं तत्व आहे, आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपडा आणि दुकान रास. ज्यांना माप न बसणं त्यांना गाली निघ जावं, वायबार डोकं लावायला येवानं. बाकी ना सांगते माल बोल नका, नाही रे तुल बोल आलीतला येडा आहे का मी. हा, मी आबरूदारना नांदी लागत, बाळनाटना नांदे थोडी लागत. विठ्ठल आता बाकीनं मराठी माने सांगस म्हणजे तुमलेच समजी. असं जर तुमले पुढे सरक नव्हे ना राजे छत्रपती शिवरायांचं आणि त्यांचे वडील त्यांचं जसं नातं होतं, जसं ठरवलेलं होतं ना, त्याप्रमाणे जर खेळणार तुम्ही तर तुम्ही 8 बिघा जडशाल. थोडं बाकी राहिले, फक्त तुम्ही एकी पाहिजे म्हणून म्हणणं समजी राहिलो आता. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला तुम्ही तर सर्व माझे लोक आहात, आलेलेच आहात, पण अजून माझ्या जीवाभावाचं नातं ज्यांच्याशी जुळलेलं आहे ते म्हणजे तुमच्या परिसराचं नाही, आपल्या महाराष्ट्राचं नाक म्हणावं लागेल, चंदनजी कांबळे गुरुजींचे दोघं चिरंजीव आणि आमचे एक दादाश्री आलेले आहेत कीर्तनाला. त्यांच्यासाठी खरंच जोरदार कारण त्यांना ऐकायला एवढा समाज येतो आणि ते आज मला ऐकायला आले, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे. खरंच तर खूप खूप धन्यवाद. सकाळी गेलो होतो मी त्यांच्याकडे आणि आमचं नातं पण असं जुळलं, दोंडायचा ना बुरी आहे ना. त्यान पोरंबी गाणं म्हणस विशाखा सखी, सखीचा आवाज त्यांनी ऐकला इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि तिला बोलावलं. आणि कुठंतरी कसं असतं माहिती का, शिकवणच ती आहे. माझ्या बापाची पण शिकवण तीच आहे. आम्ही कधी जातीपातीचा परमार्थ केला नाही. मला सांगे ना मन बाप, आमनं गाय काढानं मशीन होतं, बाजरी काढानं मशीन होतं, शेंगा फोडानं मशीन होतं, उधारी राय सक्की होती घरनी. मनबाप जर सांगे ना असं आमका पाटीलनी गरज आहे, आमका धनगरनी गरज आहे, आमका कोईन गरज आहे असं नाही सांगे. वय रे संतोष मामान गरज आहे रे, दिलीप काकान गरज आहे रे, आमले जातीपाती समजण्यात नाही. आणि ज्यासले जातीपाती समजी राहणार ना ते अजून बी जातपात माझं वाटायला शेतस. आणि जो लोक जातीपाती सोडतात नाही तो लोक आपण एकत्र व्हावत नाही, आणि एकत्र व्हावत नाही ना तो लोक दुसरा राज करते ना आपल्यावर. म्हणून जातीपाती सोडायच्या. आणि तसंच ती त्यांच्या ग्रुपमध्ये गेली म्हणजे गुरुजींकडे, चंदनजी कांबळे गुरुजींकडे, आणि ती मनापासून बाबा म्हणते. गुरुजींना सुद्धा असं वाटतं की भगवंताने मला एक लेख दिलेली, एवढं प्रेम तिला देतात म्हणून हे हृदयाचं नातं सुद्धा. शेवट बुऱ्यानपूर तुमले काही काय ऐकाडीच जाई बुवा. तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण, प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. सगळे माझे जीवाभावाची लोक आहेत तुम्ही. कसं आहे ना, नावे लेवा मग बाकीना लेवाय घ्यात, बाकीना सुटी घ्या, ज्यासना लेवाय जातील त्या सांगतील चांगला आहे भाऊ महाराज, चांगला आहे, आमच्या अजून वैकच भाऊ. बाकीना सांगते रे चिकनात नाही चालत ते. म्हणून तुम्ही आलेले सगळे श्रोते, माझ्यावर नितांत प्रेम करणारीच लोक इथं आलेले, सगळ्यांचे आभार, धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे काना देशातली महाराज मंडळी, आमचे सर्वच महाराज मंडळी, आमचे टाळकरी बाळ गोपाळ आमचे महाराजांचे विद्यार्थीच का नाही का, आळंदीवरून आलेले आपले विद्यार्थी देऊचे. हा क्या बाबांचे विद्यार्थी आहेत, क्या बात आहे, वा 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 वा. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज वारकरी संस्था देहू, वा वा. बाबांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे.
मी हे महाराज मंडळी जेव्हा संस्था चालवतात ना, काही काही लोक व्यवसाय म्हणत असतील, पण मी माझ्या नजरेनं असं बघतो महाराज, या बहिणीसले आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. बहिणीसून तुम्ही मला सांगा, आपला घरमा दोनच पोरे राहतं, पण आकाजीने का दिवाळीने सुट्टी होईनी, तुम्ही दोनच माई एकले भाऊ लवकर यावं, एकलेलं जाय, दोन्ही दोन्ही पुरा किडा पाड राहणार रे बा. म्हणजे तुमना दोन तुमना काही समावातात नाही म्हणा बाबा, या दुसरा ना इथला समाय राहणार आहे की नाही, विशेष आहे की नाही. आपली लेकरं आपल्याला जड पडतात, दुसऱ्याची सांभाळणं एवढं सोपं नाही महाराज. आणि एका चांगला राहता का, म्हणजे ते आज नाही आई वयच ती राहत. विठल साऊंड सिस्टमचे मालक, साऊंड सिस्टम छान आहे. आलेले सगळे श्रोतेगण, माझ्यासोबत आलेली माझी दिदी आमची विशाखा सखी पण आहे, आणि माझ्यासोबत आलेले माझे ज्यांना मी अंतकरणापासून बापच म्हणतो ती व्यक्ती म्हणजे आमचे सुरतहून, मी नाव नाही घेत, पण तुमच्या परिचयासाठी आमचे जितू पाटील माझे वडीलच आहेत. बोल नका. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, ते सर्वच लोकांना पचलं असेल का? हिरालाल बाबा कुठे? सर्वच लोकांना पचलं असेल का? सांगता येत नाही. अरे अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझ्यासोबत आहेत आमचे योगेश दादा साहेब. हा, योगेश दादागिरी, खर तर त्यांचे धन्यवाद. एवढ्या तारखेची वाट बघतात ना तुम्ही, तारीख देणारपेक्षा त्याचा असतं वाटत. बाबा आला का फोन, घेतली का तारीख? बाबा आला का फोन? नाही ना दादासाहेब, अजून व काही येईल नाही. म्हणजे जिवाडा असतो तो, नाही का? हो. आणि आमचे दादाश्री पण खूप प्रेम करतात. ज्या नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. शांती ब्रह्मपद प्राप्त झालं हे इथलं सोपं आहे का? बाकी ना पद घर बशी बशी भेटी जातच, त्यासले काही किंमत नाही. आता सध्या असं वय जायला आमना वारकरीच ना पद बी कोण लेवी देत असलो. वारकरी संप्रदाय ना मुकला अध्यक्ष असा आहेत की त्यास ना गया मान नाही. दर रविवारले काय थैल्या घरघरात फिरावतो गेली. पद कोणालाही दिलं जातं, पण नाथ बाबांना जे शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना, ते इतकं सहज नाही. महाराज काशीमध्ये परीक्षा दिली तेव्हा ते पद प्राप्त झालं. विठ्ठल मग मी परिचयासाठी नेहमी सांगतो, जर शांती ब्रह्मपद प्राप्त झालाय पण असले पद नवीन का? आकाशले पचिन काही मुकलाच ना पोट मा दुखस. एखादा व्यक्ती पुढे जासवेन ते बराच जणच ना पोटमा दुःख असच. काय मत आहे तुमनं? बसेला काका बाबा तरुण भाऊ, बरोबर आहे ना मी जे सांग राहिलो ते? हा, मी जे बोलत ते खरं बोलस आणि खरा बोला ना, जे कॅन्सल आहे जसो आज. ऐका ना माऊली बाबा, ते तेवढं ऐकलेच जा फक्त, बाकी उचकी बी घेत तरी चालेल. बाकी ना पुरा हुशार आहे जाणं तो. काळजी करू नका, इथली काही चिंता करू नका. पुन्हा दिएल बी चांगला जागावर खर्च करा, मी टेन्शन नका द्या. काही काही लोक ना पोटमा दुखस. एखादा व्यक्ती जर पुढे जास होईन ना, मग आता उदाहरण म्हणेस ती खेकडान जात ना लोक आहेत काही काही, म्हणजे तसा पुन्हा मग कोणी येईल नाही होत आहे ना. आता बडा चांगला लोक आहेत, पण राहतच काही काही. एखादानी जरी प्रगती बसवे ना, किडा पाडणार राहत असच. आणि मी प्रत्येक कीर्तन मा सांगस, किडा पाडणार शिवाय बी प्रगती नाही. पण किडा पाडणारनी ध्यान मा ठेवायला पाहिजे, कितला पाडायला पाहिजे असं. उदाहरण म्हणा ठरेल एक. मी लहान होतो ना, मला चांगलं याद आहे, 70 ते 80 रुपये किलो गोड तेल भेटायचं. किती? 70 ते 80 रुपये किलो न गोड तेल भेटायचं लहानपणी. साखर कमीत कमी 20 ते 22 रुपये किलो साखर मला चांगली आठवते. जी साखर 20-22 रुपये किलो मी लहानपणी आणायचो, ती साखर आता काय भाव भेट राहिली? आप वाढी घ्या 75 रुपये. वा वा, डायरेक्ट 3-4 पटना भाव वाढी घ्या. हा, 20 रुपये किलोनी साखर डायरेक्ट 75 रुपये किलो. 80 रुपये तेल लो मी, 70-80 रुपये किलो दाखलपणे. आता ते तेल काय काय भाव
भेटस तेला ते 200 रुपये किलो. म्हणजे कितला भाव वाढी घ्या 2.5 पट. बाकी ना सांगतील महाराज दाखल पण नामले काय आठवत नाही कारण दाखल पण आम्ही किराणा करूच नाही. बरं ठीक आहे ना, पण बिस्किट ना पुढा पार्लेजी ना ते यादच असेल प्रत्येक. फक्त 2 रुपयाना भेटेन मोठा भेटे. 2 रुपयाना बिस्किट ना पुढा एवढा पुढा राय. आता त्यांना माहिती बी बिस्किट कमी करली ना त्याला दाखला कर दिना आणि त्याने किंमत 5 रुपया कर दिनी. 2 रुपयाना बिस्किट ना पुढा डबल ना होता तो अर्धा करीना ते 5 रुपयामा भेटी राय ना. म्हणजे डबलचा भाव झाला. प्रत्येक वस्तूना भाव वाढला. मग ते तेल असेल साखर असेल सर्व गोष्टींचा भाव वाढला. पण लहानपणी मी जायचो काडी पेटी घ्यायला तर 1 रुपयाने भेटते ना ते 1 रुपयाने भेटत. शिलगावणार ना भाव नाही वाढस म्हणशीन बनणं होई आपला भाव वाढायला पाहिजे असं काहीतरी बना. शिलगावणार अजिबात नाही. विढल विढल लोक काय म्हणतात हा विचार केला नाही नाथबाबांनी. बस आपण शांत राहायचा हा निर्णय घेतला नाथबाबांनी. म्हणून शांती ब्रह्मपद. आता नाथबाबा शांती ब्रह्मा लोकांना पटायला पाहिजे. काही लोकांनी परीक्षा घेतली महाराज. एकानं नाथबाबाच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस हो 108 वेळेस थुंकलं तरी नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज. वरती सुद्धा नाही बघितलं. अरे त्या थुंकणाऱ्या यवनाला लाज वाटली. ज्या व्यक्तीवर 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं वरती सुद्धा नाही बघावं. थुंकणाऱ्या व्यक्तीला लाज वाटली. ते येऊन नाथबाबांच्या जवळ दोघं हात जोडून उभे आहेत. म्हणले नाथबाबा एवढी शांती तुमच्या अंगी का मी 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं. गोड उत्तर दिलं नाथबाबांनी. भैया तुम्ही अंगावर थुंकलं तेवढ्या वेळेस माझं स्नान झालं. तुम्ही चुकीचं केलंच काय? तुमच्यामुळे तर मला तेवढं पुण्य करायला भेटलं नाही का? हे विचार संतांचे होते. म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद. आणि ते शांती ब्रह्म नाथबाबा. तरी अजून काही लोकांच्या पोटात दुखत होतं. बोलू नका ना तुम्ही. बोल शांत मन चित लागाव नाही. मला ना कटकाव आहे ना का अजिबात सहन होत नाही. आणि मला तुम्हाला बोलेल मा बी कटकाच दिकस. मी कटकाल किदरी नाता नाही गेले तुम्ही आधी बी कटकाच करायला. विठाल विठाल नाथबाबांच्या घरात चप्पल सकट शिरला ना महाराज. चप्पल सकट शिरला देवाऱ्यापर्यंत पोहोचला. त्याला वाटले की नाथबाबा चिडतील. पण नाथबाबांनी उलट का पत्नीला आवाज दिला. पत्नीला सांगितलं म्हणले हे ऐक ना महाराज मंडळी पण बोल नका. महिला माता तुम्ही सांगा नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? मला युट्यूबला ऐकत राहता तुम्ही. मी नेहमी विचारतो नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? महाराज मंडळी बोलूच नका म्हणलो मी. महिला माता हा वात आहे. 1 नंबर उत्तर दिले. आवाज दिला पत्नीला गिरजे अगं ऐक ना. जय श्री राधे. पत्नीला आवाज दिला गिरजे अगं आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. स्वयंपाक लावायला सांगितला. कोणीतरी अतिथी आलेला आहे. आणि आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे अतिथी देव भव. महिला माता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. आता तुमच्यासाठी खास करून आहे. आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे अतिथी देव भव. विठ्ठल 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 आपल्यासाठी भगवंत असतो. आणि भगवंत आल्याच्या नंतर त्याचा अपमान किंवा अवमान झाला नाही पाहिजे. त्यांना काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. आणि महिला मातांना सांगतो आपल्याकडे अतिथी आल्याच्या नंतर एवढे आनंदात जेव घालायचं का माया हो. तो अतिथी प्रसन्न होऊन आपल्याला काहीतरी आशीर्वाद रूपी देऊन जातो. म्हणून आपण जेव घालत असताना इतका आनंदित राहायचं ना
इथला आनंद माराव ना की येणारा पाहुणा खुश व्हाय जायला पाहिजे. पण काही काही बाया आहेत ना, नाही तोंड मैदाना तुम नाही एक ठिकाणी नाही. अरे दुसरा येल पाहुणा करता तोंड मांडतच ते जाऊ द्या. पण बाकीने बाया आहेत ना, निस्ता पोरगा का सुनबाईन जोडे बसेल दिखे ना. आई तोंड मैदान पर साधे बोलता सत्यानाश बरोबर तेवढं बरं आहे. पुन्हा जिथल्या बसेल बाया त्या कोणीच नेत होत असं. आपले रातभर राहणार कोण भरेल गरमात ती गायला. आणि जवळजवळ खरं बोला जाऊ ना सगळी माय बी सांग सुमन पोटा नाही असं खरंय का नाही बहिणी सर. हा आणि बड्या बहिणी समजदार आहेत म्हणे, माया समजदार आहेत, तसले काय राग बी आणि खरं बोला ना आहे की नाही. हा काही काही बाया तोंड मैडम एक नंबर राहतेच बाबा. पोरगा होत नाही, पोरगा होत नाही ना, सुनबाईले पोरगा होत नाही किंवा स्वतीले पोरगा होत नाही. मंदिर मा जाईन भगवान 3-4 वर्ष हो गयात, काहीतरी दे रे देवबा. मागान टाइमले बी काय मागतेस त्या देवबा, काहीतरी कुत्र मांजर दे रे बा. तुम्ही देव पाहिन कुत्र मांजर मागेल शे, मग देवबा कुत्र मांजर दोन्ही मिक्स करीन देस. ते पेवान टाइमले डोळ्याला पीएचडी नंतर रातले अख्खी रात कुत्रान माईक बुकत फिरत. आता तुम्हीच कुत्रण मांजर मागितलंय म्हणल्यावर देणार आहे तेच बरोबर आहे का नाही. हा जे मागशात तेच भेटेन. बरं नवस करून पोरगा मागितला देवाकडनं, आणि जर तो पोरगा लग्न करण्याच्या वयात आला, लग्न करण्याच्या वयात आला की महाराज 27 वर्ष नाव घ्या म्हणा बावड्या, पण कोणीच नाही. काका चुलता पण मरी घ्यात महाराज, मरी नाही घ्या. तू बी काय किडा पाठी येलो तिनं. हा तू जर चालू कानबाई मा सांग दे ना मला चालाव नाही. हा तू त्याच ना वरे बसान टाइमले नाही मन देले, मग त्या घाल ध्यान देतीन बहीण तू पोऱ्यांकडे. महाराज नातेवाईक बी काय कोणा कोण राहणार नाही. तू कितलाच ना टाइमले उभा राहिले पहिले ते सांग. दुसराच कडते ना अपेक्षा ठेवायच्या अगोदर आपण किती खरी उतरलो हे पण महत्वाचं आहे की नाही. हा हे पण महत्वाचं आहे. महाराज मन बावड्या 27 वर्ष नव्हे की अजून काहीच नाही. समजा पोऱ्यानं लग्न होई गे, पोऱ्या 27, 28, 29, 30 वर्ष नवं झाले, मग जेमतेम पोर भेटेल शे, मग राही राहणार वो वांडोर सुनबाई पोरगा आनंद मा राहणार. मग खुश राहायला पाहिजे ना, खुश राहायला पाहिजे ना. जर तो पोऱ्या आत्याला 30 वर्ष मा भेटेल सच तो घर मग मागे पुढे फिरत बिचारा. हाय अर्धा मा थोडाच राहिले भेटणे ते फिरू द्या ना, त्याला काय फरक पडला. तो जरी असा ती बाईन मागे घर घर फिरस ना लगे म्हातारी माय हो बहीण त्याला काय काढन काय नाही तीन मागे फिरत बहीण. हो येडी अक्का अव याला काय खावाडी ती. तू ना पोऱ्या पहिला लेंडा बैल होता त्याला काय खावाडी ती. बानट सोडून ना मुलगेर वावर काहीतरी खावाडी न महाराज त्याले तो तिनं जायकस पहिले ना म्हणा बावड्या म्हणा तूक सुद्धा ओलांडले नाही. आता तू आसराच नाही फेरी मा सापडी घ्या माडी तू आता तू फेरी माही निघी घ्या. जेमतेम पोर भेटेले मग सुखी येते राहू देव ना म्हाताऱ्या तीन मागेच फिरत बहीण. काय दुःख व्यक्त करायचं. पोरगाला पोरगी भेटत नाही, लग्न होत नाही, तेव्हा देवाला नवस करतात ना पोराचं लग्न होते झालं मग सुखाना राहताय राहू दे ना. जर सुनबाई का त्या पोऱ्यांसंगे गोड बोलत दिकनीर दिकनी म्हातारीनं तोंड असं करा करा मग भगवान अशी दल्लेली ना लक वाकर देऊन तंगडी तिरपी फेक आणलाय. काय गरज आहे असा वाई बापणा करा नाही. हा नाही ती विचारा आठी एक पी म्हणे मावशी शेका तशी मग अजून राम आहे आपले. तद्दन येडापणा धरलेले काय घेतात त्या बाईसने. आणि पिंपरी चिंचवडण्या बाया नाहीत बिचाऱ्या तशा. अरे पोराच्या सुखात आपलं सुख आहे. तो जर त्याच्या पत्नी सोबत राहत असा आनंदात तर राहू द्या ना आणि तुम्ही आनंद माना त्या गोष्टीचा. पण सुनबाई जर पोराच्या गाडीवर बसली ना
म्हाताऱ्याशी तिरपी दकस. जर दाबावर पापडे टाकत असेल ना, जर पापडे टाकत असेल तरी सुद्धा गली आली नाही, दाखव सांगे दाखव बाबी दाखव. ती कशी मजानं मुजडत आणीन बट्टी दाखव त्या गाडीवर. आणि जर समजा सुनबाई पोरगा घ्या म्हणशील ती मुसळत आणीन बसेले मजानं मुसळाने. आणि जर लक्ष्मी पूजन करीशी जवाई अंडेरले सोडाली सोय मोटरसायकल वरती. जावाई जर पोरीला सोडायला येत असेल तर वा बिकू गंगू दखो माय बन सोनचिडी काय मजानी बठीनी राहिनी. तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजाना मुसळानी. मराल टाइमवरची आहे भेटी तुला वाय बारले तथानी मावशी. आठेनं नाही सांगा मी अजून अर्धा तास. आणि उपाधी अशी 21 मा थांबेली निम्मे बी फसेल नाहीत ते. हाय तोंड मैदानी बोलते उपाधी रस काय काय पाहिजे. पण तुम्हाला जीवन जगायची तऱ्हा सांगून जाईल माझ्या कीर्तनातून. काय ना कुणी आपल्या दारात नेहमी पडलेलं नसतं. कुणी अतिथी आलेला आहे ना, कदाचित तो भगवंतानं पाठवलेला एखादा परीक्षा घेणारा दूत पण असू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आलेला अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो. म्हणून येणाऱ्या पाहुण्यामध्ये देव बघायचा असतो. हा पण येणारा पाहुणा देव देखाल पाहिजे, पण तो पाहुणा बी तिथला समजदार पाहिजे ना आबरूदार पाहिजे. पाहुणा सुद्धा तिथला समजदार पाहिजे. पाहुणा कितला दिन नाराज. एक दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले रायग्यातून लाच कधी गई. हा जर समजा पुण्यामध्ये एखाद पेशंट ऍडमिट आहे, महिना 2 महिना राहावं लागलं, काय अडचण नाही. गरज आहे म्हणून राहतात, अडचण नाही. पण बाकी ना खाऊ कथा म्हणतात काय नाही याई पण वावर ना कामी आवराय घ्या. मग घर बी काय काम होतं नाही असं वाटणं चला पिंपरी 8-15 दिन राहील. असं कधी बी कितला बी दिन राहावं चालच काय. खरंच तुमच्यावर भीतली आणि राहत असताना तर ठीक आहे, पण कारण नसताना कुठेही जाऊन नाही थांबायचं. गरज आहे ना मग थांबलं पाहिजे. पण काय पाहुणा इथला नालायक राहत. एक ठिकाणी पाहुणा घ्यात माऊलीचा. पहिल्या दिनले पाहुणचार बासुंदी पापडी, संध्याकाळले डाळ भात, दुसरा दिनले पुरणपोळी, आपण संध्याकाळले खिचडी तळण. तो म्हणे मजा झाले आडे. त्याने पुरं अंग मागूशेल सुरणनी माय घर समायली ना निघेच नाही. 7वा दिन उगी घ्या बाई म्हणे माय वाव ती निघी राहिना. नवरा म्हणे याल काळा 7 दिन वय घ्या. नवरा म्हणे का ग तू सांगते जायला, पण मी कसं सांगू त्याला जाय म्हणून. मी स्वतःहून कसं काय सांगू शकतो जाय म्हणून. पण एक आयडिया आहे. म्हणे काय, तू फक्त किचन रूम मध्ये जा आणि फक्त भांडा उकड. आणि किचन रूम एक कोपराल गडी ठेवते गादीने. मी देखलीच याल कसा पयाळा ना गादीन गडी ठेवते एक कोपराले. आणि बहीण भांडा उपटायला लागली. अहो पाहुणांजोडे बसलो होता उठीन घर मागे किचन रूम मा. एवढं टिपरेला घ्या पाहुणांसमोर ते असा गादीले मारे ना. गादीले मारे ती बहीण तथा ना कोपराला आराय मारे. ओ माय मी मर जा सुना, ओ बहीण मी मर जा सुना नका ना. त्या पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दाती गोष्टी पाहुणा पै घ्या. माणूस बाहेरून म्हणे पाय ना कसं खोटं मारलं पाहुणा निघाला. बाई म्हणे हा ना माय मी बी कसं खोटं राहून पाहुणा पळी घ्या. पाहुणा साना वाटेन जागे मी बी कसं खोटं जायल ना नाटक कर म्हणे. इथला नेता ते याला थोडी आते ती म्हणताय विठ्ठल नाथबाबांनी पत्नीला सांगितलं ऐक ना अगं अतिथी आहे ना आपल्यासाठी भगवंत काहीतरी स्वयंपाक लावून. नाथबाबांच्या पत्नीने गिरजाईने स्वयंपाक लावला, जेवायला बसवलं. त्या अतिथीच्या त्या पाहुण्याच्या लक्षात आलं आपण आलतो कशासाठी. इथं तर नाथबाबांना रागायला पाहिजे तेवढ्यासाठी आलोय आणि इथं तर नाथबाबा आपल्याला जीव घालतायत. मग आपण बाहेरच्या लोकांच्याकडे जी सुपारी उचलली की आपण नाथबाबांना राग आणून दाखवायचा, मग हे तर खोटं पडू. इथं जेवण केलं तर लोकांना तोंड काय दाखवायचं, मग नाथबाबांना राग येईल असं काहीतरी करावं लागेल. गिरजाई जीव वाढत होती. गिरजाई जीव वाढते आणि हा भाऊ जेवता उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा ज्यासना लग्न वे जायले त्यासने आपला घर उमेश दादा साहेब आपला घर कोणीतरी जेवणले येले अतिथी समजा कोणीतरी पाहुणा जेवणले बसेले आणि तो आपली बायको जीव वाढ राहिली आणि तो जेवता उठणार आपली बायकोन पाठवर बसणार. कसं काय वातावरण राहील. हा
एक बुकामा मुका टाक सुद्धा म्हणत हा त्यांना मुंडूक सुद्धा निघू द्या डोरगो मामा गावरान दणका. नाथबाबांना रागायला पाहिजे तेवढ्यासाठी गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. पण नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला, म्हणले गिरजी ऐक ना, लेकरू त्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस, नाही तर लेकराला लागल म्हणले. लेकराला पडू देऊ नकोस. अरे नाथबाबा शांत होते, पत्नी सुद्धा तेवढी शांत. पत्नीने सांगितलं स्वामी धनी काळजी करू नका हो, लहान लेकर वागवायची सवय आहे, मी पण एक माये पोराला पडू देत नाही म्हणले. तेवढी नाथबाबांची पत्नी सुद्धा शांत. हा बायको सुद्धा तिथलीच शांत होती. बरोबर आहे की नाही. आणि तुमले सांगच हवा बंगली नका मला आवर्जून सांगा ना, आवडत जास्त लग्न होले त्यासले सांगा मी जीवन मा इथला बी मोठा वैग्यात एक गोष्ट कायम ध्यान मा ठेवानी, बाई शिवाय शहाणपणा, बाई शिवाय हा असा घुस काय का बाकी ना सांगा मन मान हो टाय का बट रे बो आमले माहिती रे दादा. हा जवळ जवळ सारखंच राहत बा. विठल विठल पण जर तुम्हाला जीवन सुखी करून घ्यायचं असेल तर चांगलंच म्हणत जा काका हो. तुम्ही खरं जर सांगाल घ्यात ना, टांगा पलटी घोडा परार. आणि तिसले विचारिसले काय अपेक्षा राहत नाही. तिसले फक्त दोन शब्द प्रेम ना पाहिजे. तुमच्याकडे काय अपेक्षा ठेवतेस, फक्त दोन शब्द प्रेम ना पाहिजे. बरोबर आहे की नाही. बाईन जातले काय अपेक्षा राहत, बाईन जर चहा दिना तुम्ही सांगायला पाहिजे वा चहा एक नंबर झालेला आहे, लगेच खुश. माय आमना घर नसले मनात नाही चहा आवडणे. स्वयंपाक दिना सांगू वा आज भाजी बोलती बारी बनायचे, लगेच खुश. माय त्यासले बोलते आवडणे आज भाजी. आखी गली माझा वीज बिचारी एकच शब्द खर्च करणार. बरोबर आहे की नाही. पण शब्द खर्च करायला बी अक्कल पाहिजे बुवा. एक भाऊ मंजुळी होणार म्हणे रवी किरण महाराज म्हणतं काय म्हणे बायको बोलते 150 म्हणत नाही रे तुनी नाही रे घरी करते आज दांगडो येत रे. फक्त आडे पिंपरी चिंचवडण्या बाया सोड्यात ते म्हणत घरी करते आज दांगडो येत रे. हो फक्त हुशारी जराणी म्हणत काय म्हणतं फक्त बाईला थोडी स्तुती करायची. बाई जर डोकं लावायला लागली ना आपला सांगे फक्त इथलंच सांगू हा म्हणजे तू सुंदर येते काय बी करशी का. आणि जास्तच जर राग करायला लागली ना नाही तू आज का पार्लर मध्ये जायला होते चेहऱ्यावर बेकार ग्लोही जायला तुमले लगेच गरम गरम चहा. स्तुती करायची फक्त स्तुती करता यायला पाहिजे. एक भाऊ मनकडे होणार म्हणे रवी किरण महाराज बायको बत्ती 150 म्हणतो भाऊ जाय काय काय ना म्हणे महाराज सर्व उलटच म्हणत सांग ना तू. अहो बेकार राग करस. अरे म्हणतो सोपई राजा म्हणे काय एकच काम करायचं रे थोडी स्तुती करायची. म्हणे कसं म्हटलं बाईनं चहा दिला म्हणायचं वा चहा काय भारी हो. जेवण दिनं सांगू वा भाजी काय भारी बनेली हो. असं आहे का म्हणे महाराज म्हणता हो भाऊ. अहो घर घ्या बाईल म्हणे माझी जेव वाढ म्हणे ताटपुडी होणं पहिलाच घास उचला बापरे आज भाजी काय भारी बनेली म्हणे. बाईने बरेल तांब्या डोकावर उडी केला 15 वरीच जाईन का ऑर्डर मनात ना संवाद समज नाही म्हणे आज बाजून ताईन घरने मागेल भाजी भारी बरी बरी खाय पहिले विचारले रे काका भाजी कोण घरनेशी आज कितला येडापणाचे. स्तुती करायची हो पण वेळेवर आणि योग्य तशी झाली पाहिजे. हा नाही ते या बहिणी आहेत ना नाही या बहिणी नाही तथा नाही बाकी नाही पुरी आडावर राहते. जवळजवळ समजदार बाया 90% राहतेच बुवा 2-4% जसा भाऊ न सांग तसा एक भाऊ मंजुळी होणं म्हणे महाराज म्हणता काय बाई बोलती हाडावशे म्हणे म्हणे म्हणता कसर भाऊ म्हणे तिला जर सांगा ना मला ताजी एक भाकर टाक दे नाही ते 2 पोळ्या टाक दे ती सकाळी ना वाढदेस म्हणे. सकाळी मला सांगू मला पोहे बी काही नाश्त्याला बनाय दे ती बाशी खिचडी तैन ठी देस म्हणे. म्हणतं बावड्या तू ना मना विरुद्ध करस ना बायको म्हणे हा. अरे मग ती तुझ्या मनाच्या विरोधात वागते ना मग तुला जे पाहिजे त्याच्या विरोधात तू सांग ना. म्हणे कसं तुला जर बाशी खाणं आहे ना तू ताजा रांधा लावत जाय आणि जर ताजं खाणं आहे ते बाशी वळायला लावत जाय. म्हणे असं करू का म्हणता हा घर घ्या. बाईल म्हणे ऐ मला बिगर दूधनी चहा ठेव का बर स्पेशल दूधनी ठेवसो ना. तो म्हणे गुबाई महाराज नाही बोलता भारी मंत्र दे ना म्हणे जे जाय ते बरंच आहे जी रातनी खिचडी ती तर टाका बर मी तुम्हासाठी डाळ भात
भाजी पोळी बासुंदी बनवसू ना. तो म्हणे सीधा काम वय घे भाऊ म्हणे. बराच दिन निघ्यात एक रोज भेटला म्हणे, महाराज तुम्ही मंत्र दिल खूप काम माहीर आहे ना, पण आहे असं उलट कितला दिन जगानं म्हणे. म्हणता चाल दे रे थोडं दे राहिले आले काय म्हणे मी किती गो म्हणे आहे उलटाले. मग नेमकंच आता पुढे महिना हिरा ना कोणता पित्रेजीव गाला ना. हा पित्रेजीव गाला ना महिना. आता नेमकं पित्रे जेवण टाइमले तो म्हणे ए काय मन मायबाप काय करी जायला नाही, त्याच नाही करता काय पुरण बिरणनी डाळ बीळ काय टाकू नको, आपलं आपलं गरमान गरमा दाय काय बी भाजी पोळी कर आणि खायली तू का म्हणे मन साफ साजरा करता डाळच टाकसू पुरणच करसू ना म्हणे. वांधा नाही पुरण बनाय राहिनी पुरणपोळीना स्वयंपाक कराय नाही, पण एक काम कर नदीवर काय ते घास टाकायला जाऊ नको. अरे तुला मला टाक दे कावर मन साफ साफ राहिले नदीवरच जासू ना जेवण आले. आई बहिणी ताटली नदीवर जाय राहिने बायकोन मागे म्हणे ए तडे कोपरावरच घास टाक दे मागे फिरी ये कावर मी नदी मध्ये जासू ना. गुडगा इथला पाणी मागाई म्हणे ए तडे घास टाक मागे फिरी ये कावर मन साफ साफ राहिले मी माझ नदी मागा वाढसू. छातीर पाणी लागायला लागे म्हणे ए मागे फिर पुढे जासू म्हणे. गळ्या पाणी लागायला पाण्यात सुरत नाही मागे फिर काबा पुढे जासू ना म्हणे. दकी काय राहण्यात गई नाव इथले आडाव बी नाही पाहिजे हो. विठ्ठल विठ्ठल एवढे शांती ब्रह्मनाथ बाबा पत्नी सुद्धा तेवढी शांत होती महाराज. आणि ते नाथ बाबा भगवंताशी नातं जोडायचा पर्याय व्यवस्था सांगतात तुम्हाला जे भगवंताला आवडेल. कारण भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला जे आवडेल ते तुम्हाला करायचंय. भगवंताला काय आवडतं ते तुम्हा आपल्याला समजवून सांगतायत महाराज अभंगाच्या प्रथम. आवडे देवासी नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त रात्रंदिवस नामचिंतन करतो ना तो भक्त देवाला आवडतो. पण नामचिंतन रात्रंदिवस करणारा भक्त आवडतो, पण रात्रंदिवस नामचिंतन किती करतो त्याच्यापेक्षा कसं करतो त्याला किंमत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
कारण आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात, देवाची येत वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारेल. क्षणभर का असेना पण अंतःकरणापासून असलं पाहिजे नामचिंतन सुद्धा. विठ्ठल विठ्ठल त्याच्यापेक्षा भगवंत आपल्याकडे पाहतो का, या गोष्टीला महत्व दिलं तर भगवंताशी लवकर नातं जुळतं. विठ्ठल विठ्ठल काही लोक भक्त देखाव्याचा परमार्थ करतात. लोक माझ्याकडे बघतात का. आता आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे, प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक माय बहिणीचा कमीत कमी हरिपाठ पाठ असला पाहिजे. हरिपाठ पाठ असला पाहिजे. हे जेव्हा आम्ही सांगतो तो आमना बी पाठ पाहिजे. विठ्ठल 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 आणि ज्या 7 दिन सप्ताह मारता ना त्या महाराजांना पाठ व्हायचा. डायरेक्ट कीर्तन लिहू बरं आहे ना कपाची दिवस. विठ्ठल विठ्ठल कीर्तनातून महाराज सांगतात, आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक भावाचा, प्रत्येक काकाचा, प्रत्येक मायचा, प्रत्येक बहिणीचा हरिपाठ पाठ असला पाहिजे. एक भावने कीर्तन मायक हरिपाठ पाठ पाहिजे. हरिपाठ बोलायला पाहिजे. पहिला दिनले घर जाईल सुरुवात केली त्याने. सकाळ मास आंघोळ वगैरे करली नाही. आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर त्यानं सुरुवात केली हरिपाठले. पहिला दिन होता, देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चिठी दे म्हणा. आता मला सांगा, असा हरिपाठ करेल वर चांगलं काम होई काय. हा पुढे पाठ बी होत नाही, तिथलंच पाठ होतं. महाराजने सांगेले कर्ण पडी बा आणि तडेच फिर येतो घर घर. देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चिठी दे म्हणा. बाई हुशार होती. बाईने पिंट्याला आवाज दिला, म्हणे पिंट्या तुन बापल्या सांग पहिले हरिपाठ करले म्हणा आणि ते चेवडूस लिहिले म्हणा. असं जर परमार्थ असेल तर भगवंताला आवडेल का. अजिबात नाही. अंतकरणापासून धावा करायला पाहिजे. आणि भगवंताला भेटण्याची सुद्धा ओढ तशीच असली पाहिजे नाही का. अंतकरणापासून नामचिंतन. काय झालं काय होईना का नाही ना. मला असं वाटलं म्हणतो मला काय चूक नको. तुम्ही येणार ना जरा कारण उठीले आणि येरारले मला काय घेणं देणे म्हणतो. तुम्हाला काय होईना बा असं. पुढे ना लोक कोणीच काही बोलू नका. मागे ना तरी थोडंफार सैन होईल जा. तुम्ही पुढे बसेल मी तुम्हाला बरोबर फॉर्म भरेल. तुम्ही चांगल्या तरी उपटी राहणार. हा आणि लोकांना सवय सांगी सवरी फॉर्म भरायला आहे तर नंतर उपटच द्या. सांगायला आवडेल मला, जीवनामध्ये प्रत्येक माणसाने एक गोष्ट ध्यानमा ठेवाने, समोर वालाले कमी समजा नाही. प्रसंग प्रत्येकले तोंड देणे, समोरच्याला कमी समजायचं नाही. मी खूप लहानपणी एक डायलॉग ऐकला होता. जे शेरो शायरी करतात कदाचित तिथं बसेल परफेक्ट, नाही म्हणायला चालणार नाही. कारण तो एकदम समाजाला चांगलं सांगेल संदेश असा असेल की भाई एखादं जळलेलं प्रेत असेल ना, त्या प्रेतची हड्डी चालणारा माणूस स्मशानभूमीकडनं चालत असताना त्या हड्डीला मतलब हड्डीचे पाय ठेवून चालला गेला तेव्हा ती हड्डी बोलत होती. ती माणसाची हड्डी बोलत होती. काय बोलत होती सांगू का. हरी विठ्ठल विठ्ठल ती हड्डी जेव्हा माणसाच्या पायाला टोचली गेली ना, ती माणसाला सांगत होती आणि तो माणूस त्या हड्डीचे भाव सांगत असताना सांगतो, रे भाई घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली और एक तरफ कब्रिस्तान थे, चलते चलते पाँव में चुभी हड्डी, चलते चलते पाँव में चुभी हड्डी, हड्डी की ये बयान थे, अरे नादान जरा संभल के चल किसी दिन हम भी इंसान थे. हे प्रत्येक माणसानं विसरायला नाही पाहिजे. नाही तर काही काही लोकांना लय घमंड असते महाराज. आणि राहिलीच गोष्ट, ज्यांना घमंड असते ना
त्यांच्या नादी लागायचंही नसतं. विठ्ठल विठ्ठल आपली जगायची पद्धत, ओंकार दादा, जगायची पद्धत चेंज करून घेतली मी अभिषेक भैया. क्योंकि भैया माझा एक्सपीरियंस है, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती. आता खुशी घेतो मी. आता मेर जास्त लमीर आणतात ना. फक्त इथलं सांग नव्हतं, तुम्ही बोलू नका, तुम्हाला बरोबर रास मी असं तुम्ही बोलणार का, मग मला असं वाटस का मी येडापणा करायला नको, म्हणून पुढच्यांनी कोणी बोलू नका. विठ्ठल विठ्ठल साधकांनी सांगितलं नाथबाबांना, नाथबाबा काय हरकत नाही, तुम्ही सांगता ना रात्रंदिवस नामचिंतन, हरकत नाही, आम्ही अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन करू. मग नुसतं नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला आवडेल का? देवानं सांगितलं भैया ही तर सुरुवात आहे. मग जर भगवंताशी नातं जोडायचं असेल, देवाला आवडेल ते करायचं असेल, तर फक्त नामचिंतन नाही, पुढचा नेम पण ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळसी माळ तुळसी लेट मला माहिती आपला लोकेश एवढा टाइम लागेल बघ. मग 8 ते 10 आणि आता वाजले
10. तुम्ही 8ला पंचपदीला 8:15ला सुरुवात केली होती. 8:15ला सुरुवात होती, बरोबर आहे ना? हा, म्हणजे 10 वाजे घेत तुम्हाला फक्त मनकडे 15 मिनिटं राहिले. हा, कोणले वाट राही ना, मी 1 तास बोलायला पाहिजे, वरबोट करा. बर, मग आता ऐकिल्या शांत व्हा. 2 तास ना 81. कंपनीमा जातच होती. तुम्ही जर महिन्यानी पगार 40,000 आहे, तुम्हाला जागावर ना कर्मचारी जर उन्हाने तुमले जर ओव्हर टाइम ड्युटी करणे शे, तर ओव्हर टाइम तुम्हाला महिन्यान पगार माच बस का? हा, अलग देना पडस ना, ओव्हर टाइम वेगळा लेतस ना. हा, मग आता तुम्ही दे का अनिल दा, उमेश दा साहेब, काय करा ना भैया, नाही बटास वाढी ना, म्हणून ती मेनी मालकींना थोडी वाढतील. कोल्हे वाटत नाही, एकदम मला समजायला पाहिजे को कितला चाहत आहे तू असं ऐकणार. मी अजून अर्धा तास बोलायला पाहिजे असं कोल्हे वाटत आहे ना, वरबोट करा जितला लोक. 1 तास असं, बर ठीक आहे ना, वांधा नाही. 1 तास आपण बोलतो. मी ये वर हात करणारच पाहिजे कैलास, 21 जमा करलो माहित कवलं पण चालेल, दुसरा दोन्हीवर अंशकाला. हा, हरकत नाही, बोलेल असं. पण तुम्हाला नाचवायचंय नाही का, तेवढा वेळ आपला असा पण जाणार आहे. पण आता सर्वांनी काय करायचंय, अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन. काळजी करू नका, अजून अर्धा तास चालीनच. हा, सर्वांनी अंतकरणापासून देवाचं भजन गायचंय. ज्यांना हात असतील, महिला, माता, पुरुष मंडळी, बाळ, गोपाळ, सर्वांनी वरती हात करायचे आणि अंतकरणापासून देवाचा धावा करायचा, अंतकरणापासून भजन गायचे. जो भजन म्हणणार नाही त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ रे भो. बाजूवाला चिंता राही म्हण रे, आप्पा मी उपडी जाऊ म्हण रे हो काका. सर्वांनी वरती हात करायचे आणि जोरात भजन गायचे. समध्यानी भजन गायचे. वरती हात करा मागला बाल्कनीवाला करा, वरात जसले हात दिले त्यासले वर हात करा. वा क्या बात आहे, राव द्यासा काय लोगुन असा. सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचे. माऊली
सर्वांना भजन गायला सांगितलं होतं, कोणी कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. भजन म्हणले तुम्ही? मी आतापर्यंत असलेलं बड समजी राहीन तू. अरे भगवंताची भक्ती करायची, इतकी वेळी भक्ती करायची ना. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माझ्या राधेसारखी भक्ती करायची. हा हा, भक्ती करायचं जर शिकायचं असेल तर संतांकडनं शिकावं, आणि विशेष करून जर भक्ती करायचं शिकायचं असेल तर गोपिकांकडनं शिकावं, गौडणींकडनं शिकावं. देवाला भेटण्याची ओढ कशी असते ऐका ना. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना काना रे प्रभू रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे असले पाहिजे भगवंता प्रतीचे. कसे? हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, राधे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन 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 बनके. भाव इथला चांगला ठेवा ना भगवानसाठी.
देवने आपल्याकडे फिरीने एकदा देखायला पाहिजे, इथला चांगला भाव ठेवाना नका लोकेशने आपल्याकडे देखायला पाहिजे. लोक आपल्याकडे बघतात का त्याच्यापेक्षा भगवंत आपल्याकडे पाहतो का हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की भगवंताने आपल्याकडे बघितलं ना, लोकांच्या बघण्याची गरजच पडत नाही महाराज. हा, क्योंकि भाई अर्जुनचा आणि कृष्ण भगवंताचा संवाद होता. अर्जुनासोबत संवाद साधत असताना कृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत होते, सखी अर्जुन हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास. अर्जुन हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास. मक्खन तो दुर्योधन ले गया केवल छाछ बचे तेरे पास. अर्जुन म्हणला देवा हे तुझं वाक्य ऐक आता, भक्ताचं वाक्य. दास कभी हो नहीं सकता उदास, दास कभी हो नहीं सकता उदास. अरे मक्खन लेकर क्या करूं जब मक्खन चोरी है मेरे पास. ज्या दिवशी भगवंत तुमच्या सोबत असेल ना, लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाकायचं. खरं तर मला पप्पांसाठी पण सांगायला आवडेल. मला माहिती आहे लाईव्ह मला लोक बघतायत आणि मग खरं बोलायला अजिबात घाबरत नाही. माझा संदेश पप्पांना सांगा, लोक आहेत जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तोपर्यंत यूज करतात, सोडणारे सोडूनच जातात. फक्त एकच लक्षात ठेवायचं, चंदन घासणारे घासून घेऊन जातात पण चंदनाचा सुगंध जात नाही. लोकांचं काम आहे महाराज. आपला आईराणी एक मंच आहे, काम सर्व आणि हा रवी किरण महाराज इराय ना पुन्हा मा भुऱ्या इराय ना, पण भुऱ्या मरी गया जिवंत घर पोचना का नाही पोचना कोणीच तपास करत नाही. अख्खा वरीच बरं मनीषीन म्हणजे तुम्हाला नाही सांगणार, जगणं नाही सांगणार नाही, जगणे रीत सांगणार नाही. लोकेश ना काम से जोपर्यंत तुम्हाकडे काम से तोपर्यंत तुमले डोक्यावर दरी नाचते. सर ना काम मग. पण एवढं लक्षात ठेवायचं, आपण जो शब्द दिला ना, समोरच्याला जो दिलेला शब्द असतो, मग तो गुरूंना असो की आपल्या छोट्याशा लेकराला असो की कोणालाही असो, जो शब्द आपण देतो ना, जे वाक्य वापरतो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपण फक्त बोलणारे एकटे नाही, ऐकणारा जर नसेल मग ती निंदा असेल की कोणाला शब्द देतोय आपण, ही फक्त चर्चा नसते तर याच्यामध्ये भगवंत सुद्धा सामील असतो. एवढं लक्षात ठेवायचं. आपण जे बोलतो ना तेव्हा भगवंत सुद्धा ऐकतोय हा भाव मनात ठेवायचा. हा मन सांगणं समजी राही नाही बाकीच, कारण आपलं तत्व आहे केला इशारा जाता जाता. विठ्ठल विठ्ठल कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना मी तुझी राधाराणी, तू माझा काना मी तुझी राधाराणी. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी मिरादराणी. मी नेहमी कीर्तन करत असताना मी स्वतःला कधी रवी किरण महाराज बनून जगतच नाही. मी जेव्हाही भगवंताच्या समोर जातो देवाला सांगतो की भगवान तू फक्त माझ्यासाठी देव नाही तर मी तुझ्या नावानं मंगळसूत्र घालतले आणि मी तुझ्यासाठी तुझी पत्नी असं समजून वागतो. मग त्याच्यानं लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाकलं. लोक काय, लोकांचं काम आहे अरे ज्यांना जन्माला घातलं त्या मायबापांमध्ये दोष काढणारी अवलाद जन्माला आली, तुम्हाला मला चांगलं म्हणतील अपेक्षा काय करायची. लोकांच्या नादी लागणे नाही महाराज. आपण आपली भक्ती करत असताना भगवंताला आवडते का? मी तर बिंदास्त गोपी रूप धारण करून फिरतो महाराज. दुनिया से कोई लेना देना नहीं, क्योंकि भाई हो मुझे लगी शाम संग प्रीत.
दुनिया क्या जाने मुझे लगी जान संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम से प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम से प्रीत ये दुनिया क्या जाने वो क्या जाने भाई क्या जाने क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने भाई क्या ये जाने दुनिया क्या जाने भाई क्या जाने मुझे लगी जान संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी जान संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम से प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम से प्रीत ये दुनिया क्या स्तुती करायची असेल तर देवाची करायची. मी प्रत्येक वेळेस महिला मातांना बोलत होतो काय याला लबाड राहतस यासले विचारा तुम्ही नामचिंतन करा का हा म्हणे मग आता आई सिद्ध वय गे फक्त लबाड बाय आणि माणसे बी राहत भाऊ काही काही गोष्टी आणि या एकदम परफेक्ट बस नाही एक ठिकाणी प्रेतयात्रावर जायला होतो मी प्रेतयात्रावर जायला होतो एक भाऊ भाषण दिला एक म्हातारी मरेल होती काही काही ठिकाणी चांगला लोक बी राहतो भाऊ बोलणारा पण एकदम लबाड होता एक म्हातारी मेल्याच्या नंतर तिच्याबद्दल स्तुती करायची पण किती करायची जेवढं माहिती आहे तेवढीच करायला पाहिजे बरोबर आहे की नाही म्हातारी मरेल होती मना मित्रांनी मी संगेच गहू त्याला मौतमा भाषण देवान सवय होती तो उठ ना तो बँडवाला माईक आत मालेली ना आमची भागीरथ माय सारखं गावात बाई नाही आमच्या मायसारखी पुण्यवान बाई नाही मी परवाच्या दिवशी गल्लीतून येतो तुम्हाला बघितलं मला जबरदस्तीनं घरी बोलवलं चहा पाजला मला जेवण खाऊ घातलं खाऊ घातलं म्हणे भाऊ जेवण करायशिवाय जाऊ नको मला जबरदस्ती बसाडं मन मागला मला पाहिला आहे म्हणतो काय रे म्हणे महाराज याला गुपचूप करावं म्हणे अरे तो भाषण दिला ना देव त्यांतून बापना काय झालं शिलगाम जात अहो पुरा फॉर्म मा भागीरथ मायसारखी बाई नाही एवढी बारी बाई होती गलीमा कोणले बोले नाही कोण सांगे उपाधी नाही बलती प्रेमळ बाई माल परून दिनच पुरणपोळीनं जेवण खाऊ घाल अहो भाऊ माल बोटे टोची यार बंद करावं म्हणे त्यानं भाषण देवानं तो खाल बसना मागला म्हणता का रे तू माल का बोटे टोची राहता अहो म्हणे महाराज अहो परून दिनच जेवण करा सांग ना आई बहीण अंडे निघर मरेले 3 महिना झालं ती होती म्हणे कितलं लबाड बोलायला पाहिजे या बी प्रमाणे का नाही हा मग फक्त बायात लबाड बोलते असं आणि माणसे बी काही लबाड राहतस तो अनुभवली ना मी पुन्हा मा सांगतस काय करतस काय मला सांगे सौरी म्हणे हा बट करसूत म्हणे बाकी ना ते फोन बी उचलत नाही कदा येतस विठ्ठल विठ्ठल ज्या आई साहेबांसाठी तुम्ही आलात ना त्या आई साहेबांच्या दरबारात तुम्हाला सगळ्यांना हाजरी लावायची पण 1 मिनिटासाठी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर महाबले ऐका माझ्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रभर समाज आणि विशेष करून कान्हा देशातली लोक आहात 100 मधनं 95% माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत पण काही लोकांचा साहेब काही लोकांचा एक प्रश्न आहे रवी किरण महाराज कीर्तनही भारी करतात समजावून सांगतात पटवून सांगतात 2 तास कुठं निघतात आमच्या लक्षातही राहत नाही फक्त थोडस जड जास्त लेवा देवाले मागे पुढे करत नाही आता देखा माले मना बाप चांगला आहे आई सांगासाठी दुसऱ्यांना बाप खराब आई सांगणं अजिबात आवडत नाही पण आपले जर का शोरूमनी वस्तू लेणी होईल आपला किसाना बजेट देखील पायरी चढाले रवी किरण महाराज पैसे घेतात हे दिसतंय पण कदाचित रवी किरण महाराज काय घेतात हे तुमच्या समोर आता मी यावर्षी मांडतोय तुम्ही जे कीर्तनाचे लक्षणं मला देत होते त्याच्यातून मी पैसा जमा करून आपल्या दोंड्याच्या जवळ खर्द म्हणून गावे खर्दे मांडळ खर्दे इथं असतील बरेच लोक नातेवाईक विचारायचं त्यांना तर खर्द्यामध्ये मी जमीन घेतलेली आहे आणि त्या जमिनीवर
वृद्ध आश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळेचं काम चालू आहे. आणि ते काम कमीत कमी 7 ते 8 करोड रुपयाचं काम आहे. आणि मी हे दरवर्षी जे तुमच्याकडनं कीर्तन करून जे पैसे जमा करत होतो त्याच्यानं जमीन घेतली गेली. आता बांधकामाला सुरुवात केली आहे. बांधकामाला सुरुवात करेल. बोलू नका, थोडं राह ना. ते तुम नव्हतं ऐकले ना, मनाने ऐकलं ना. पण जेव्हा आपण खरं काम काय करायला निघतो का, तेव्हा लोकांची शंका निर्माण होते नाही का मनामध्ये. मला सांगायला थोडा त्रास होतोय, पण मला आनंद वाटतोय की मी धर्माचं काहीतरी काम करायला निघालोय. या कामासाठी मला असं वाटतं की यथाशक्ती आपण काहीतरी हातभार लावायला पाहिजे. हे मला सांगायची गरज नाही. तुम्ही सुज्ञ लोक आहात. जर तुम्ही फक्त धर्माचा प्रचार करत असताना घरी बसून जर का नुसते मोबाईल मध्ये घोषणा देत असाल, हिंदू धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, हे फक्त मोबाईल मध्ये लिहून चालणार नाही. ते कृतीत आणावं लागेल. मग कृतीत आणावं लागेल हे जेव्हा मी तुम्हाला सांगेल ना, त्याच्यासाठी मी किती खरा उतरतोय माझ्यापासून सुरुवात. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. आणि मी धर्माचं काम हाती घेतले. मला पुण्यावाल्यांनी शब्द दिलेला आहे, तो शब्द मी जवळजवळ खराजू तर ना बा तुम्ही माले 10-15 जमा कर देवा तुम्ही माले. ठीक आहे ना, दबूत ना. ते अजून भी संधी जायला नाही. आपको 2 महिना राह काय हरकत नाही. जय साहेबांच्या साठी तुम्ही आलात. सर्वांनी आता जागेवर उभं राहायचंय आणि तो आनंद घ्यायचा. हा, दीदीचं पण गाणं होईल, कानबाईचं गाणं म्हणजे. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय आणि देवीच्या दरबारात हाजरी लावायची. सर्वांनी देवाच्या दरबारात हाजरी लावायची. जो देवासाठी नाचतो ना, त्याला संसारात नाचायची